अनोळखी भेट. पुण्यातील त्या प्रशस्त लॉन्सवर संध्याकाळची सावळं ऊन पसरलं होतं. राजवाडा स्टाईलने सजवलेला मांडव, झेंडूच्या फुलांच्या लांबच लांब माळा आणि हवेत दरवळणारा चंदनाचा अत्तर. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. सनईचे सुरेल सूर वाजत होते आणि नातेवाईकांची लगबग सुरू होती. मी म्हणजेच अर्णव लग्नातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत एका बाजूला बसून पाहुण्यांची यादी तपासत होतो. माझ्या शेजारीच एक वयस्कर काकू बसल्या होत्या, ज्या अंगावरील भारी शालू सावरत आहेरांची नोंदणी चोखपणे पाहत होत्या. अचानक गर्दीकडे पाहत त्या म्हणाल्या, "अर्णव, ती तिकडे पाहतोयस का? निळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये. ती माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी बरं का. नाव तिचं अंजली, पण आम्ही तिला प्रेमाने अंजू म्हणतो." मी सहज नजर वळवली आणि काजाचा ठोका क्षणभर चुकला. गोरा पान वर्ण, तीक्ष्ण उंच नाक, डोळ्यात एक प्रकारची विलक्षण चमक आणि वयाची 35शी ओलांडली असूनही तिचे ते चित्ततरुण सौंदर्य, ती कमालीची आकर्षक होती. नऊवारी साडीच्या त्या नजाकतीत ती एखाद्या प्राचीन शिल्पासारखी भासत होती. आम्ही एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो, पण त्या एका क्षणाने पुढच्या काही तासांचा पट मांडला गेला. पुढचे 2 तास आम्ही दोघेही एकाच हॉलमध्ये होतो. मी जाणीवपूर्वक तिला पाहण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा जेव्हा आमची नजर व्हायची, तेव्हा ती आपली पटकन पापणी झुकवायची. पण गंमत अशी होती की, नजर झुकवताना तिच्या गोऱ्या गालावर जी गुलाबी लाली चढायची, ती माझ्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी पुरेशी होती. ती चोरून माझ्याकडे पाहायची आणि मी पकडलं की हसवून मान फिरवायची. हा नजरेचा खेळ शब्दाशिवाय खूप काही बोलून जात होता. लग्न लागलं, अक्षता पडल्या आणि पाहुणे जेवणाच्या पंगतीकडे वळू लागले. याच धावपळीत योगायोगाने आमची समोरासमोर भेट झाली. "खूपच गडबड आहे ना आज?" मी बोलायची सुरुवात केली. ती थोडं लाजत म्हणाली, "हो ना, पण लग्नाची मज्जाच वेगळी असते." गप्पांचा ओघ वाढला. बोलता बोलता मी एक जोक मारला, ज्यावर ती खळखळून हसली. त्या उत्साहाच्या भरात आम्ही एकमेकांना टाळी दिली. तिचा तो रेशमी पर्स माझ्या हाताला स्पर्श करून गेला आणि माझ्या संपूर्ण शरीरातून विजेची एक लहरी सळसळली. तो केवळ हाताला हात लागणं नव्हतं, तर 2 अनोळखी मनांची झालेली ती पहिली भेट होती. लॉन्समधील कार्यक्रम संपवून आम्ही सर्वजण लग्नाच्या घरी परतलो. जुन्या पद्धतीचं ते मोठं वाडावजा घर पाहुण्यांनी गच्च भरलं होतं. मी एका कामासाठी वरच्या मजल्यावरच्या खोलीकडे निघालो. जिना चढून वर गेलो, तर समोरून तीच येत होती. त्या अरुंद आणि शांत पॅसेजमध्ये यावेळी दुसरं कोणीच नव्हतं, फक्त मी आणि अंजू. ती जवळ आली. तिची नजर यावेळी झुकलेली नव्हती, उलट तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. मी माझं सगळं धाडस एकवटलं. ती शेजारून जाताना मी हलकंच आपला उजवा हात तिच्या मखमली गालावरून फिरवला. एका क्षणासाठी मला वाटलं की ती ओरडेल, कदाचित रागवेल, पण जे घडलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. अंजूने थांबून माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं. तिच्या ओठांवर एक मोहक, मंद स्मित उमटलं. तिने कोणताही विरोध केला नाही, उलट स्मितातून तिने जणू माझ्या धाडसाला दाद दिली होती. काहीही न बोलता त्या मधुर स्मित हास्यासह ती माझ्या शेजारून शांतपणे निघून गेली. मी तिथंच सुन्न उभा होतो. तिच्या गालाचा तो रेशमी स्पर्श आजही माझ्या बोटांच्या टोकावर जिवंत आहे, असं वाटतं. ती अनोळखी भेट माझ्या आयुष्यातील एक न पुसली जाणारी आठवण म्हणून राहिली होती. लग्नाचा तो सोहळा संपला, गर्दी पांगली आणि मी माझ्या गावी परतलो. पण माझं मन मात्र तिथेच त्या लग्नातील त्या अरुंद पॅसेजमध्ये अडकून पडलं होतं. 75-80 किलोमीटरचे हे अंतर आता मला मैलोनमैल वाटू लागलं होतं. माझ्या बोटांच्या टोकावर अजूनही तिच्या गालाच्या मऊ स्पर्शाची जाणीव जिवंत होती
आणि डोळ्यासमोर होतं तिचं ते मधुर स्मित. मी कमालीचा अस्वस्थ होतो. तिला पुन्हा भेटणं तर लांबच, पण तिच्याशी बोलणार कसं हा प्रश्न मला रात्रभर छळत होता. फेसबुकवर मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, पण ती तिथे फारशी ॲक्टिव्ह नव्हती. तासनतास मी मेसेज चेक करायचो, पण तिथे फक्त शांतता होती. शेवटी मी एक धाडसी निर्णय घेतला. तिचा नंबर मिळवण्यासाठी मला एका भक्कम दुव्याची गरज होती, आणि तो दुवा होती माझी वहिनी. वहिनीचे आणि माझे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते, त्यामुळे तिच्याकडे शब्द टाकणं सोपं होतं. पण मनात एक मोठी धाकधूक होती. अंजली तिची सख्खी मावस बहीण होती. जर वहिनीला थोडा जरी संशय आला असता तर नात्यात मोठा भूकंप झाला असता. 2 दिवस विचाराचं काहूर मनात माजल्यानंतर मी शेवटी फोन उचलला आणि वहिनीला कॉल लावला. काय वहिनी, कशी आहेस? घरचे सगळे कसे आहेत? मी विषय सोपा करण्यासाठी सुरुवात केली. इकडून तिकडून गप्पा मारल्यानंतर मी हळूच मूळ मुद्द्याला हात घातला. अगं वहिनी, त्या दिवशी लग्नात तुझ्या त्या मावस बहिणीची ओळख झाली होती गं. काय नाव त्याचं? कोण? अंजली का? तिने सहज विचारले. हो, तीच. खूप छान बोलत होती ती. खरं तर लग्नातल्या कामाच्या गडबडीत तिने मला एक माहिती विचारली होती, पण पाहुण्यांच्या गर्दीत राहूनच गेलं सांगायचं. फेसबुकवर बघितलं तर ती तिथे ॲक्टिव्ह नाहीये. तुझ्याकडे तिचा व्हॉट्सअप नंबर असेल तर दे ना, म्हणजे तेवढं काम पुरं होईल. माझ्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास होता, पण आतून काळजी होती. काळजाचे ठोके वेगाने धावत होते. हो, आहे की. अंजली खूप साधी आणि समजूतदार आहे. थांब, मी तुला व्हॉट्सअपवर तिथे नंबर शेअर करते, वहिनीने अगदी सहजपणे उत्तर दिलं. 2 मिनिटांत माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. तो तिचा नंबर होता. तो 10 अंकी आकडा माझ्यासाठी एखाद्या अनमोल खजिन्यासारखा होता. नंबर तर मिळाला होता, पण आता पुढचं आव्हान डोंगर उभं होतं. एक अनोळखी विवाहित पुरुष एका विवाहित तरुणीला 75 किलोमीटर लांबून मेसेज करणार होता. तिची प्रक्रिया काय असेल? तिने लग्नात दिलेले ते स्मित खरोखर मंजुरी होतं की फक्त एक शिष्टाचार? मी व्हॉट्सअप उघडलं, तिचा फोटो पाहिला. ती खरंच खूप लोभस दिसत होती. मी कापत असलेल्या बोटांनी टाईप करायला सुरुवात केली. नमस्कार, ओळखलंत का? लग्नात भेटलो होतो आपण, पण मेसेज सेंड करण्यापूर्वी माझे हात थरथरले. अर्णवच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.